राधे राधे. आज ना मी एका गंभीर विषयावर बोलणार आहे. कदाचित तो विषय आला पण असेल, पण आता परत नव्याने सांगायची फार गरज आहे या विषयाची. कारण कालच आमच्या पुण्यात IT इंजिनियरने ऑफिसमध्ये असतानाच काही कारण सांगून वर गेला आणि त्यांनी सरळ उडी मारली आणि जीव दिला. होता किती, फक्त 23 वर्षाचा होता. काल दिवसभर मन माझं पण उदास होतं. विचार करत होते की एवढी मेहनत करून हा मुलगा इंजिनियर झाला, आईवडिलांचे पण कष्ट आणि पैसे लागले, ह्याची पण मेहनत लागली, आणि एवढ्या लहान वयात इतकं डिप्रेशन आणि इतकं ते त्यांना कसं काय एवढं मन म्हणजे कणखर होत नाही यांचं. आणि रोज काय ना काय असं आपण बातम्या ऐकतोच. काय होतं आहे, म्हणजे कशामुळे ही मुलं अशी पटपट जीव देत आहेत. त्यांची स्वप्नं नव्हती, आईवडिलांची स्वप्नं नाही का धुळीला मिळाली, आणि किती दुःख त्यांना आयुष्यभराचं. आणि कारण असेल, कारणाशिवाय कोणी देणार नाही, पण तुम्हाला का नाही स्ट्रॉंग बनत आपलं मन, असं मला वाटतं की ह्याच्यात काही वेळेला मुलांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे की आपल्याला जर असं काही होत असेल, आपण डिप्रेशनमध्ये असू तर कणखर झालं पाहिजे, किंवा आईवडिलांनी ना जरा लक्ष दिलं पाहिजे. आजकाल काय होतं, मुलं जरा जाणती झाली की ती मुलं पण स्वतःला जरा समजतात, आणि मग आईवडील पण म्हणतात नको व्हायच्या भानगडीत पडायला, असं होतं. पण तुम्हाला सांगते, आता अजून एक उदाहरण सांगते. आत्ताच काही महिन्यापूर्वीच झालं, आणि त्या मुलाच्या आईचा मी इंटरव्ह्यू वाचला, म्हणून मी ऐकला, म्हणून मग मी विचार केला की ही गोष्ट सगळ्यांकडे शेअर झाली पाहिजे. जर ह्याचा कोणाला फायदा झाला तर किती बरं होईल. तर त्या मुलानं, त्या आईने सांगितलं की त्या मुलांनी 10वीत होता आणि अचानक उडी मारली 10व्या का 12व्या मजल्यामध्ये आणि मेला तो. तर आई रडत रडत सांगत होती की तो आमच्याशी हल्ली नीट बोलायचा नाही, तुसडेपणाने वागायचा, काय विचारलं तर उत्तर द्यायचा नाही, सारखा आपली खोलीत बंद राहायचा, कम्प्युटरला त्याच्या किंवा मोबाईलला हात लावला तर अंगावरच यायचा, भीती वाटायची त्याची. तर मला काय वाटतं की, आणि मग शेवटी त्या आईने सांगितलं की तो PUBG का काय तो गेम आहे तो खेळायचा, त्याचा शेवटची स्टेप मरायची होती, जीव द्यायची होती. याचा कुठला गेम असतो का हेच मला पटत नाही, पण असावा, ज्या अर्थी एवढं झालं त्या अर्थी असावा. पण मला असं काय वाटतं माहिती, ज्या वेळेला मुलं अशी बोलतात ना, त्यामुळे मुलांवर आपला अधिकार असतो, जरा त्याला ना कंट्रोलमध्ये आधीच करायचं. मी ना मध्ये अनेक व्हिडिओ बघितला ज्यातनं ते ना त्यांचे मोबाईलला आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतात, अशी ॲड होती ती, की ती मुलगी अगदी प्रेमाने आईला गुड नाईट करते आणि दार बंद कर वगैरे करते, तर आई हुशार असते, आई तिच्या मोबाईलमधनं तिचं ते मोबाईल लॉक करते, ती एकदम रागावते आणि झोपून जाते. त्यामुळे असं काही असतं का बघा. आणि मुलांवर खरंच कंट्रोल पाहिजे, कारण हे असं होतं. आणि त्यांना असं सांगितलं पाहिजे की कष्टाशिवाय काय, मेहनतीशिवाय काय, आणि पुढे जर का तुम्हाला त्रास असेल कसला तर मोकळेपणाने घरी बोला. समजा काही जण आईवडिलांशी बोलत नसतील तर काका असतो, मोठा भाऊ बहीण असते, मामा मामी, कोणी जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं, योग्य वाटतं, ज्यांच्याशी तुम्ही मनापासून बोलू शकता, अशा लोकांशी प्लीज तुमचं मन मोकळं करा. आणि दुसरं म्हणजे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ते परत एकदा सांगते की आपलं देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. तर आपलं देह आहे ना, तो जर का हे असेल ना, प्राईम मिनिस्टर असेल ना, हे उदाहरण एकाने दिलं मला फार आवडलं, तर आतला आत्मा आहे ना तो परमेश्वर आहे. म्हणजे तुम्ही जे वागाल त्याला फक्त थप्पा मारायचं काम त्यांचं असतं की ते, आणि ते झालं की फायनल. मग तुम्ही हा विचार करा की आपण चांगलंच बोलायचं, चांगलंच हे करायचं, हा आपण दृढ निश्चय केला पाहिजे. कारण तुम्ही जर चांगला विचार केला त्याला पण तो तथास्तूच म्हणणार, मी मागे एकदा पण सांगितलं या व्हिडिओ. आणि तुम्ही वाईट विचार केला तर तथास्तू म्हणणार. आणि तुम्ही सगळे शिकलेले आहात, जे मुलं आहेत मुली आहेत त्या बघतात, मग तुम्ही वाईट विचार आला की लगेच काढायचा तो, त्याला त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला, सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपला परमेश्वर असं मला वाटतं. तर त्याने थप्पा मारायच्या आधी तो बाहेर काढायचा. त्यासाठी सातत्य
सातत्य लागतं. सातत्य फार महत्त्वाचं, की ते करत राहायचं, मग त्याची सवय होते. सवय व्हायला वेळ लागतो. आज एकदाच क्रिकेट मॅच एकदाच क्रिकेट आणि बॅट बॉल हातात घेऊन सचिन तेंडुलकर एवढा महान झाला नाही, किंवा कोणी घ्या, धोनी घ्या, कोणीही घ्या, ते सातत्य, परिश्रम, मेहनत ह्याच्याशिवाय आपल्याला यश असं पटकन येत नाही हो. कुणालाच मिळालं नाही. कुठलीही मोठी माणसं तुम्ही बघा, मग तुम्ही लगेच ढेपाळून का जाता? दूध असतं, दुधाचं दही होतं. आपली किंमत आपण कशी वाढवायची बघा. दुधाचं दही होतं ना, मग दह्याची किंमत दुधापेक्षा जास्त होते. मग ती साय आपण बाजूला काढतो, त्याचं घुसळून किती घुसळायला लागतं, हे परिश्रमच आहेत ना. त्यानंतर त्याचं लोणी निघतं. लोण्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त असते की नाही. त्यानंतर त्याला गरम व्हायला लागतं, तूप निघतं, त्याची किंमत त्या दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. म्हणजे तुम्हाला त्या दुधाचं लोणी आपलं तूप होण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. मग तुम्हाला लगेच कसं मिळेल यश? आणि लगेच आपण डिप्रेशनमध्ये जातो, ह्याला काही अर्थ आहे का? मग आपलं मन कसं स्ट्रॉंग होईल? त्यासाठी सातत्य, सतत एखादी गोष्ट किंवा नामजपाचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाईट विचार येतात, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं काही करावंसं वाटतं, त्याच्या आधी 108 वेळा कुठल्याही तुमच्या आवडत्या देवाचा जप करा. खरोखर सांगते, वाईट विचार आला की बाजूला सरून जप करा, वाईट विचार आला की बाजूला सरून जप करा. हे सातत्य ठेवा, हळूहळू बदलतो. ते म्हणतात ना की कुठलीही गोष्ट एका जागी जास्त राहत नाही, ती निर्जीव वस्तू पण सरकते, तर आपण तर सजीव आहोत. तेव्हा प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आणि सगळ्या आईवडिलांना रिक्वेस्ट आहे, की मुलांकडे लक्ष ठेवा. जरा तो एकटा बसतो का, आपल्याशी बोलत नाही का, नंतर काहीतरी वेगळं आहे का त्याचं सगळं, असं लक्षात आलं की त्याला प्रेमाने बसवून डोक्यानं हातवकी मोकळं करा त्याला. कारण हे असं अगदी एवढी मुलांपासनं ही एवढी 23 वर्षाची मुलं पण हा निर्णय अतिशय चुकीचा घेत आहेत. म्हणजे मन कमकुवत आहेत ना. असं काय मोठं कष्ट हे असणार ना त्यांना, की ते आईवडील होते त्याचे, कोण असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना त्यांनी सांगितलं असतं त्या मुलाने कालच्या, तर मार्ग निघाला नसता का? मग एकदम हा डिसिजन का घेतला त्यांनी? त्यामुळे मला असं वाटतं की आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल हे खूपच झालं आहे, नैराश्य, म्हणजे डिप्रेशन, आणि माझ्यामध्ये काही नाही, मी कोणी नाही, हे विचार येतात कामा नाहीत तुमच्या मनात. देवाने प्रत्येकाला एक गुण दिला आहे, तो शोधायचा. कारण प्रत्येकाला वेळ लागतो ना. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायला लगेच आज केली तर उद्या तुम्हाला कोण देणार यश? कोणालाही मिळालं नाही. अगदी मला तर वाटतं, अगदी हे मोठे श्रीमंत लोक, त्यांनी पण किती कष्टात काढले दिवस. त्यांचं सगळं वाचा, म्हणजे तुम्हाला हुरूप येईल की बाबा त्यांना एवढा वेळ लागला तेव्हा ते आता ह्या पदाला पोचलेत ना. त्यामुळे प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे की एकदम काही नाही, असं काही करायच्या आधी खूप आपल्या घरच्यांची बोला, आपल्या जवळच्यांची बोला, मन मोकळं करा, कुणाशीही करा, आणि योग्य मार्ग पकडा. राधे राधे.